तुला बघतोच, तू कसा आमदार होतो तेच बघतो, मस्ते आले काय रे म्हणत त्यांनी या आमदाराला झापला आहे. निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते करो, म्हणजे लोकही करतील. मित्रहो नमस्कार. महाराष्ट्रातल्या राजकारणाची पातळी कितीही ढासळली असली तरी शरद पवार यांनी राजकारणात कधीच आपली पातळी सोडलेली नाही, संयम देखील सोडलेला नाही. अहो, राजकीय डावपेच करण्यात ते माहीरही आहेत हो, पण ते डावपेचात माहीर असले तरी सभ्यता त्यांनी कधीही सोडलेली नाही. अहो, ज्यांना आमदार मंत्री बनवलं ते बेईमान झाले. पुतण्या अजित पवार यांनी एवढा मोठा दगा दिला, धक्का दिला, पण त्यांच्या तोंडातून एकही वाईट शब्द निघाला का हो? अकारण आणि साधारणपणे कोणालाही न पटणारी टीका त्यांनी कधीही कोणावर केलेली नाही. अशा सभ्य सुसंस्कृत राजकारण करणारे शरद पवार आता मात्र भलतेच भडकले आहेत. पवार बोलले कधीही नाहीत, पण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणंही त्यांनी सोडलेलं नाही. आता मात्र पहिल्यांदाच त्यांनी थेट एका आमदाराला सज्जड दम भरलेला आहे. मस्ते आले काय रे म्हणत त्यांनी या आमदाराला झापला आहे. हे आमदार आहेत अजित पवार यांच्या पक्षातले आणि त्यांचं नाव आहे आमदार सुनील टिंगरे, वडगाव शेरी. अहो, पुण्यातील पोर्शे कार अपघाताच्या वेळेला अल्पवयीन चालकाला म्हणजे एका आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा मोठा आरोप या आमदारावर झालेला होता, या सुनील टिंगरे यांच्यावर. त्या अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांना आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोडून काढलेला आहे, झोडून काढलेला आहे. आरोपीला वाचवणारा हा कसला दमदार आमदार, हा तर दिवट्या आहे, याची सत्तेची याला मस्ती आलेली आहे, अशी तोफ शरद पवार यांनी डागली आहे. मस्तीची भाषा शरद पवार यांनी कधीही वापरलेली नाही राजकारणात. तशी भाषा वापरण्याचा मक्ता अजित पवार यांच्याकडे आहे. बघा, तुला बघतोच, तू कसा आमदार होतो तेच बघतो, अशा प्रकारची जी काही सगळी भाषा आहे ना, ही केवळ आणि केवळ अजित पवार वापरतात. सुनील टिंगरे हे शरद पवार यांच्यामुळे आमदार झाले, ते मात्र शरद पवारांना सोडून अजित पवार यांच्यासोबत निघून गेले. त्यांच्यासह अनेक आमदार सोडून गेले. ज्यांच्यावर विश्वास होता ते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा शरद पवार यांना सोडलं. पवार गप्प राहिले. त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी मात्र आता ते मैदानात उतरले आहेत, पण संयम मात्र सोडलेला नाही. मित्रांनो, आमदार सुनील टिंगरे यांना मात्र शरद पवार यांनी पुरते झोडपून काढलेले आहे. सुनील टिंगरे, अरे तू कोणाच्या पक्षातून निवडून आलास रे? हा पक्ष काढला कोणी? सगळ्या हिंदुस्थानला माहीत आहे. या पक्षाच्या वतीनं तुला संधी दिली, तू सोडून गेला ते ठीक आहे. निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते करो, म्हणजे लोकही करतील, असं शरद पवार यांनी टिंगरे यांना सुनावलेलं आहे, म्हणजे फायलावरच घेतलेला आहे. 2 तरुण मुलांना कारने उडवलं, जागच्या जागी त्यांची हत्याच झाली. अरे, अशा वेळेला जे जखमी झाले आहेत त्यांना मदत करण्याऐवजी हा दिवटा आमदार पोलीस ठाण्यात गेला आणि त्यानं चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. यासाठीच मतं मागितली होती का रे? मतं राष्ट्रवादीच्या नावानं मागितली, शरद पवारांच्या नावानं मागितली आणि लोकांनी श्रद्धेनं मतदान केलं. त्याचं उत्तरदायित्व या पद्धतीनं केलं का, असा सवाल शरद पवार यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांना विचारला आहे. सत्तेत असताना औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून आम्ही पुण्याचा चेहरा बदलला, पण सध्याच्या राज्यकर्त्यामुळे पुण्याची कोयता गँग अशी ओळख झाल्याचा आरोप देखील शरद पवार यांनी केला. वडगाव शहरी मतदारसंघात बापू पठारे यांनी नुकताच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आमदार सुनील टिंगरे यांच्या अडचणी आता प्रचंड वाढलेल्या आहेत. ते निवडून येतील न येतील हे मोठी कठीण बाब झालेली आहे. या मतदारसंघातील लोक तर तुतारी वाजवायला देखील लागलेले आहेत आणि त्यातच शरद पवार यांनी अजित पवारांच्या आमदाराला जोरदार झोडपून काढलेला आहे, झोडपून. खरं तर शरद पवारांनी वापरलेले शब्द त्यांना सोडून गेलेल्या सगळ्याच आमदारांना लागू होतात, कारण ती शरद पवार यांच्या नावावर निवडून आलेले आहेत. पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्याच विजयासाठी शरद पवार यांनीच सभा घेतलेल्या होत्या.
अहो हे आमदार विसरले आहेत, पण लोकांनी चांगलं लक्षात ठेवलं आहे ना. आता बघा, लेकी बोले सुने लागे अशी एक म्हण आहे बघा आपल्याकडं. शरद पवार यांनी आमदार टिंगरे यांना झोडपले खरे, पण सोडून गेलेले बाकीचे आमदार ही कावरे बावरे झाले आहेत. निवडणुकीत शरद पवार आपल्या मतदारसंघात सभा घेतील तेव्हा आपलंही काही खरं नाही, अशीच अवस्था आपली होणार आहे याची जाणीव आता त्यांनाही झालेली असावी. आता त्यांनी मस्ती काढली, लवकरच ते आपली मस्ती उतरवतील सुद्धा, ही भीती तर त्यांना नक्कीच असली पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर व्यक्त व्हा. आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.